नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 31 बघणार आहोत. तर यामध्ये टेस्ट युअर नॉलेज चेक आपण सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, that dash is a schedule of all the events that occur in a academic year. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, an academic calendar. Next question आहे, which of the following icons represent an application that you can use to create an academic calendar in? तर याचा आन्सर आहे सेकंड, एक्सेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, you want to align a particular set of text in Microsoft Excel. Under which tab of the menu bar will you find the alignment option? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, होम टॅब. Next question, you can create an academic calendar using that dash. The Office 2019. Third answer correct. And last question, in the menu bar, go to the that dash tab and then the fill color option to change the color of a cell in Microsoft Excel. That's a correct answer आहे फर्स्ट, होम टॅब. या ठिकाणी नॉलेज चेक आपलं इथे कंप्लीट झालंय. एंड एक्झाम करूया. यानंतर आपण आता बघणार आहोत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर सर्वात अगोदर सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या सर्च बार मध्ये क्लिक करा. अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोजला इथे क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर ऑफ वर्कशीट. सो चेंज द फॉन्ट साइज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट. इंटर स्कूल स्पोर्ट मीट 14. तर सगळ्यात अगोदर आपण हे जे सिलेक्ट केलेले टेक्स्ट आहे याची साईज आपल्याला बदलायची. त्यासाठी इथे फॉन्ट साईजला इथे क्लिक करा. यामध्ये 14 ही साईज दिली आहे, त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपल्या इथे सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट कंप्लीट झाली. एंड एक्झाम करूया. यानंतर आता आपण बघणार आहोत सेल पाथ लर्निंग. तर एकूण 5 स्टेप आपल्याला इथे दिले. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज अन अकॅडमिक कॅलेंडर. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शो अन अकॅडमिक कॅलेंडर. या इमेज मध्ये फर्स्ट इमेज जी आहे तिला अकॅडमिक कॅलेंडर म्हणतात. तर फर्स्ट आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप युज्ड टू रिनेम अन एक्सेल फाईल इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल at the top. Fourth question, next question, your friend want to know how to fill a color in a cell in MS Excel. Help him identify the correct fill color option from the following images. तर याच्यामध्ये fill color कोणता आहे, तर थर्ड इमेज मध्ये जे आहे ते fill color आहे. तर थर्ड आन्सर याचा करेक्ट आहे. अँड लास्ट क्वेश्चन, you want to insert a picture from your device into your Excel sheet. Identify the correct option to do so from the following images. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. थर्ड इमेज करेक्ट आहे. तर इथे आपलं सेल्फ पाथ लर्निंग टेस्ट कंप्लीट झाली. आता आपण त्यानंतर बघणार आहोत गाइडेड डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न. आपण इथे बघूया. In the displayed sheet, copy row number 4 and paste it to row number 20 using home tab. Copy paste. तर 4 नंबरची रो आपल्याला इथे कॉपी करायची आहे आणि 20 नंबरच्या रो वरती पेस्ट करायची. सर्वात अगोदर ही शीट अशी ओपन होईल. याला मॅक्झिमाइज करा. 4 नंबर, या 4 नंबर वरती इथे क्लिक करा. कॉपी ऑप्शनला इथे क्लिक करा. त्यानंतर 20 नंबरची जी लाईन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि नंतर पेस्ट करा आणि सबमिट.
पुढे इन द गिवन वर्कबुक सिलेक्ट सेल B2 to F2 अँड मर्ज सेल युजिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. B2 to F2 या सेलला मर्ज सेल करायचं आहे आपल्याला. सर्वात अगोदर B2 to F2 या सेल सिलेक्ट करा, इथपर्यंत असं सिलेक्ट करा. त्यानंतर मर्ज अँड सेंटरच्या या ॲरोला इथे क्लिक करा, ड्रॉप डाऊन बटनला. त्यानंतर मर्ज सेल या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. हा प्रश्न आपला रॉंग आलाय, आपण पुन्हा एकदा करूया. B2 to F2 हे सिलेक्ट करा, मर्ज अँड सेंटर या ऑप्शन वरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट रेक्टँगल शेप इन द E2 सेल युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप अँड शेप्स. E2 सेल मध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी इन्सर्ट टॅबला क्लिक करा, शेप्स या ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये रेक्टँगल सेक्शन मध्ये पहिला शेप आहे रेक्टँगल, त्याला क्लिक करा आणि यामध्ये एक बॉक्स ड्रॉ करा आणि सबमिट करा. Second last question, in the given worksheet select the green color rectangle shape and change the shape fill color to orange accent to lighter 40% using format tab, shape style group and shape fill. यामध्ये जो ग्रीन कलरचा शेप आहे यावरती क्लिक करा रेक्टँगलला. त्यानंतर फॉर्मॅट या टॅबला क्लिक करा. यानंतर शेप फिल ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर ऑरेंज कलर मध्ये इथे तुम्हाला ऑरेंज ॲसेंट टू लाइटर 40% हा कलर दिलाय, याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लास्ट, इन द डिस्प्लेड शीट सिलेक्ट द सेल C2 सप्टेंबर मेक इट मिडल अलाइन युजिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. C2 सेलला आपल्याला मिडल अलाइनमेंट द्यायची आहे. तर सर्वात अगोदर C2 या सेलला क्लिक करायचे सप्टेंबरला. इथे क्लिक केल्यानंतर अलाइनमेंट ग्रुप मध्ये इथे मिडल अलाइनमेंट दिलेली याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. या ठिकाणी डू इट युअर सेल्फ आपलं संपलंय. एंड एक्झाम करूया आपण. यानंतर आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे कार्ड रीडर अँड बारकोड रीडर्स आर टाइप ऑफ. तर हे सर्व स्कॅनर आहेत. नेक्स्ट आहे डॅश आर वाइडली यूज टू रिटेल स्टोर टू ऑटोमेट द प्रोसेस टू चेक आउट कस्टमर्स, टू चेंज प्रोडक्ट प्राइसेस अँड टू मेंटेन इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स. याचा आन्सर आहे थर्ड UPCS युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड्स. Next question, UPCS universal product code are widely used by retail store automate the process to check out customers, to change product prices and to maintain inventory records. This answer is true. And last question, UPC and Maxi code are two example of computer hardware. This answer is wrong, false. अशा प्रकारे सेशन कंप्लीशन टेस्ट या ठिकाणी कंप्लीट झाली आणि सेशन 31 इथे आपलं पूर्ण झालंय. तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल एक लाईक जरूर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या 32 सेशन मध्ये.